नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये। आज आपण करणार आहोत मेथीच्या भाजीचा कुरकुरीत क्रंची असा नाश्ता। तर रेसिपी एकदम नवीन आहे, नक्की ट्राय करा। तर चला वेळ न घालवता आपण आजचा नाश्ता करणार आहोत। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। चला सुरुवात करूया। आपण मेथीच्या भाजीचे आज वडे करणार आहोत। तर त्याआधी सर्वात आधी आपण एक जुडी मेथी निवडून घेतलेला आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर बघू शकता आपला मेथी किती फ्रेश आहे। तर आपण लाल कोराचा मेथी घेतलेला आहे, तो चवीला एकदम छान असतो, त्याच्यामुळे आपण ही भाजी घेतलेली आहे। भाजी निवडताना बारीक किंवा मीडियम पानाचीच मेथी घ्यायची आहे, ती खूप चवाला असते। तर आपण आता याचे 2 भाग करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर कोथिंबीरीसारखं आपण ही भाजी कट करून घेणार आहोत। की मेथी कट केल्याच्या नंतर कडू होते, तर स्टीलच्या चाकूनी तुम्ही मेथी कट करा, अजिबात कडू होणार नाही। आणि वडे करण्यासाठी आपण एक छोटंसं वाटण तयार करणार आहोत। 7 ते 8 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 चमचा मीठ, 1 चमचा जिरा आणि 1 चमचा मीठ। तर आता आपण याचं एक छोटंसं वाटण करणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण आपल्याला थोडंसं जाडसर करायचं आहे आणि बिना पाणी घालता करायचं आहे। तर आपल्याला थोडंसंच मिक्सर फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं वाटण जाडसर तयार होईल। अशा पद्धतीने आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे, बघू शकता। आता आपण लगेचच चला पुढची तयारी करूया। तर गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, पॅन आपला छान असा गरम झालेला आहे। त्यावरती आता आपण तेल टाकणार आहोत। एक अर्धा चमचा मी तेल टाकलेलं आहे। तेल छान तापलं की आपण यामध्ये जिरे घालणार आहोत। एक छोटा चमचा मी जिरं घातलेला आहे। जिरं चांगलं तडतडलं आहे की त्यामध्ये आपण एक मोठा चमचा पांढरे तीळ घालणार आहोत। तीळही छान खमंग भाजून घ्यायचे आहे आपल्याला। तीळही आपले छान खमंग भाजलेले आहेत। आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। ह्या कपाने मी 2 कप पाणी घालणार आहे। तुम्ही कपाच्या ऐवजी वाटीचाही मेजरमेंट करू शकतात। पुढे आपण बाकीची वस्तू याच कपाने मोजून टाकणार आहोत। तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आपण आधीही मिरचीला 1 चमचा मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। आपल्या पाण्याला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे। आपल्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये आपण जे मिरचीचं वाटण केलेलं होतं ते यामध्ये घालून घेऊया। तुम्ही म्हणाल तुम्ही कच्चं वाटण टाकलं, तर कच्चं आपण यासाठी टाकलं कारण आपण पुढे जे प्रोसेस आहे ती तळण्याची आहे, त्याच्यामध्ये आपली मिरची आणि लसूण खमंग तळून निघतात, त्यामुळे आपण कच्चं वाटण टाकलेलं आहे। तर आता आपण जी बारीक कट करून घेतलेली मेथी आहे ती आपण यामध्ये टाकणार आहोत आणि मेथीला फक्त एक गरम उकळीच आलेली आहे पाण्याला, त्याच्यामुळे थोडीशी नॉर्मल उकळी येईपर्यंत आपण हलवून घेतलेलं आहे। याला जास्त शिजवून द्यायची आवश्यकता नाही मेथीला। तर बघू शकता लगेच आपल्या पाण्याला गरम उकळी आलेली आहे, आपल्या मेथीच्या भाजीला उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये ज्या कपाने पाणी घातलं होतं 2 कप पाणी, त्याच कपाने 1 कप मी बारीक रवा टाकलेला आहे आणि आपल्याला रवा टाकल्याच्या नंतर छान असं मिश्रण हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये गाठी होणार नाहीत। तर बघू शकता आपलं मस्त मिश्रण छान असं सेट झालेलं आहे। आता आपण गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून 1 मिनिट यावरती वाफ काढून घ्यायची आहे। तर वाफ काढल्याने काय होतं, 1 मिनिट झालेला आहे, आपण वाफ छान अशी निघालेली आहे। आपला रवा जो आहे तो छान असा फुललेला आहे, त्याच्यासाठी आपण वाफ काढून घेतलेली आहे। आता हे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे। एका भांड्यामध्ये आता आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत। तर बघू शकता या ठिकाणी आपण एका मोठ्या प्लेटमध्ये आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत। आता मिश्रण आपलं थंड झाल्याच्या नंतर आपल्या हाताला थोडंसं गरम असेल, हाताला सोचवेल इतकं थंड झालं की आता आपण यामध्ये बेसन पीठ टाकणार आहोत। एक मोठा चमचा यामध्ये मी बेसन पीठ टाकलेलं आहे। आता याला काही अंदाज नाही, याला जेवढं पीठ बसेल तेवढं आपण यामध्ये टाकणार आहोत। तुम्हाला जेवढं बसेल तेवढं तुम्ही टाकू शकता। तर अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आपलं पीठ मस्त असं वडे वळतीने इतकं सेट झालेलं आहे। हाताला थोडंसं तेल लावायचं आहे। एक लिंबाच्या आकारा एवढा असा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला मस्त असं हातावरती छान असं मॅश करून घ्यायचं आहे आणि त्याचा छान असा वडा तयार करायचा आहे। ज्याप्रमाणे आपण बालुशाही तयार करतो त्याप्रमाणे आपण याला घेऊन आणि आतमध्ये एक छेद पाडून मस्त वडा तयार करणार आहोत, जेणेकरून फ्राय करताना आपला वडा एकदम कुरकुरीत आणि क्रंची होणार आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व वडे करून घेणार आहे।
तर अशा पद्धतीने आपले वडे बनून तयार आहे. मस्त असे आता आपण फ्राय करणार आहोत याला. हे पॅनमध्ये ते कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि आपले वडे त्यामध्ये सोडून द्यायचे आहे आणि गॅस मध्यम करून घ्यायचा आहे. छोट्या शेगडीवरती करणार असाल तर मध्यम गॅस करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती तुम्ही तळत असाल तर एकदम कमी करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले वडे हे एकदम क्रंची बनतील. या ठिकाणी तळताना कुठेही फुल गॅस ठेवायचा नाही. फुल गॅस ठेवला तर आपले वडे नरम पडतात आणि मीडियम किंवा एकदम कमी गॅसवरती तळले तर हे वडे एकदम क्रंची बनतात. साधारण मला या ठिकाणी 3 ते 4 मिनिट वडे तळण्यासाठी लागलेले आहेत. पेशन्स ठेवून वडे तळायचे आहेत म्हणजे आपली रेसिपी छान कुरकुरीत अशी तयार होते. तर बघू शकता आपले वडे दिसता क्षणी खावं असे वाटत आहेत. इतके छान याला कलर आलेला आहे आणि इतकं छान मस्त दिसत आहेत आणि तेवढेच टेस्टी पण झालेत बरं का. तर आता आपण बघूया. तर अशा प्रकारे आपली आजची रेसिपी बनून तयार आहे. तर अगदी बालुशाहीसारखे दिसत आहेत. किती क्रंची आपले वडे झालेले आहेत एकदम आणि आतमधूनही तुम्हाला मी दाखवते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बघू शकता किती क्रंची आणि खुसखुशीत. जेवढे बाहेरून क्रंची दिसत आहेत तेवढे आतमधूनही तेवढेच क्रंची आणि खुसखुशीत झालेले आहेत. तर आजची आपली रेसिपी अशी बनून तयार आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.